जिथे एकेकाळी दगडधोंडे आणि माडरानाशिवाय काहीच नव्हतं, ज्या जमिनीत साधं कुसळही उगवत नव्हतं, त्या दगडधोंड्याच्या माडरानावर एका तरुण शेतकऱ्यानं अक्षरशः नंदनवन फुलवलंय. बीडच्या आष्टी तालुक्यातील भातोडी गावातील शेतकरी शंकर गीते यांनी अवघ्या 2.5 एकरात 1100 भगवा जातीच्या डाळिंबांच्या झाडांची लागवड करून यंदा तब्बल 60 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय. शंकर गीते, गाव भातोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर माझं ही कितीतरी पिढ्याने पार अशी पडीक जमीन पडली होती, त्यात मी डेव्हलप करून डाळिंब शेती लावली. आता डाळिंब शेती लावली माझं 4थं वर्ष आहे, 3रं पीक आहे. लागवडीपासून 4थं वर्ष 3रं पीक आहे. पहिल्या वर्षी मी भरपूर पैसे कमेले, दुसऱ्या वर्षी भरपूर कमेले, तिसऱ्या वर्षी बी आता भरपूर कमेलेत. माळरानावरती 14x8 लागवड आहे माझी भगव्या जातीची डाळिंबाची. ह्याला मी ऑर्गॅनिक प्लस केमिकलची जोड दिली. आता मी एकाला ठिबक, माझं हे ठिबक सिंचन आहे सगळं, म्हणजे याला ठिबकचे मी 2 लाईन टाकून असे ठिबक टाकलं सगळं बेडवरती, मल्चिंग करून, म्हणजे मल्चिंग ऑर्गॅनिक पद्धतीने मल्चिंग करून सगळं. ह्यातमध्ये मला परत शेततलावाचं पाणी, माझ्या 1 एकरमध्ये 2 शेततलाव होतं, अर्धा एकरात 2 शेततलाव, बोर. मला शेततलावातलाही फायदा झाला. शेततलावात म्हणजे मला कृषी विभागामार्फत मी शेततलाव घेतले. विशेष म्हणजे या डाळिंबाला प्रति किलो 201 रुपयांचा भाव मिळाला असून हे डाळिंब आता थेट बांगलादेशात निर्यात होतंय. विषमुक्त्या वर्षी ऑर्गॅनिक शेती केली ती 60-40 मध्ये शेती झाली माझी केमिकल ऑर्गॅनिक शेतीमध्ये. आता गेल्या वर्षी माझा 40 टन माल निघाला होता, पण गेल्या वर्षी कमी ऑर्गॅनिक केल्यामुळे मला थोडा रेट कमी भेटला. पण यंदा मी जास्त ऑर्गॅनिक केल्यामुळं मला सगळ्यात टॉपचा रेट भेटला 201 रुपया. आता मला हा माल सगळा बांगलादेशला माल चालला एक्सपोर्टला. मग मी जास्त केमिकल ला फाटा देत थोडं ऑर्गॅनिकला जास्त भर दिला. हा सगळा बांगलादेशला चालला आहे. 201 रुपये रेट भेटला मला, बांगलादेशला माल चालला आहे. ह्यातून मला कमीत कमी 60 लाख प्लस उत्पन्न मिळणार आहे. 35 टन माल आहे, पण आज माझा 30 टन माल कटिंगला आहे. ते हार्वेस्टिंग चालू आहे माझ्या. आता 5 टन माझा माल मागं शिल्लक राहील. युवकांनी आपल्या शेतीलाच नोकरी समजून शेतीकडे वळलं पाहिजे असं गीते यांना वाटतं. विषय म्हणजे असं, मी माळरानावर बाग बनवलेली आहे. मला एकच म्हणणं, मी बागेत सक्सेस आहे, पण मला माझ्या वयातले जे तरुण शेतकरी बांधव आहेत किंवा वयस्कर बांधव आहेत, ज्यांना खरंच शेतीची इच्छा आहे, शेती करायची, अशांनी शेती करावी. शेतीत खूप पैसा भेटतो आहे. शेतीत पैसा असा भेटतो, बँकेत तुम्ही पैसे जे टाकता त्याचे डबल पैसे शेतीत भेटतात. तर माझं काय म्हणणं आहे, लोकांनी शेती वळावा, शेतीत उत्पन्न काढावा, आणि आत्महत्या करण्याची गरज नाही आहे, अधिकार नाही. पण मला असं वाटतं, बाबा तुम्ही जर शेती जर व्यवस्थित केली तर ज्याला 10 लाख, 20 लाख, 40 लाख असे जे पॅकेज आहे, त्यांच्यापेक्षा शेतकऱ्याला 60 लाखाचं पॅकेज भेटतं. ह्यापेक्षा आनंद कोणचा आहे? काय पाहिजे आणखी? 60 लाखाचं पॅकेज आपल्याला भेटलं. मला आज 60 लाखाचं पॅकेज आहे. मी शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा गर्व आहे मला. आता माझं भविष्यात मी 10 एकर डाळिंब आहे माझं सगळं. पुढल्या वर्षी मी कोटीचं पॅकेज मिळेल, मला 1 कोटी प्लस पॅकेज मिळेल. सेंद्रिय शेतीला विशेष प्रोत्साहन देऊन युवक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू करावी, तसेच प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर ऑर्गॅनिक मॉल उभारून शेतकऱ्यांच्या विषमुक्त उत्पादनाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गीते सरकारकडे करतात.